आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा क्रीडा संकुलाचे नियम। प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात विविध क्रीडा प्रकाराचे मार्गदर्शन केले जाते। गेल्या अनेक वर्षांपासून विविध क्रीडा प्रकाराचा सराव या स्टेडियम मैदानात केला जातो। त्यासोबत या क्रीडा संकुलात विविध कार्यक्रम देखील संपूर्ण वेळोवेळी होत असतात। क्रीडा संकुलाचे बरेचसे काही नियम आहेत, परंतु अनेक नियम खेळाडूंना व इतर सामान्य माणसांना त्यामध्ये माहीत नव्हते। जिल्हा क्रीडा संकुलाची पहिले दुरावस्था काही प्रमाणात झालेली होती। आता नव्यानेच रुजू झालेल्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी पदभार स्वीकारल्यापासून जिल्हा क्रीडा संकुलात बरेचसे नियम आणि नीटनेटके व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न त्यांच्या वतीने चालू आहे। जिल्हा संकुलात काही दिवसांपासून एका खाजगी पोलीस भरती प्रशिक्षण संस्थेचे काही विद्यार्थी सराव करत आहेत। या विद्यार्थ्यांना नियमाने जिल्हा क्रीडा संकुलाचे सराव करण्याची फीस लावण्यात आलेली आहे, परंतु फीस संबंधित विषयाला घेऊनच आज 5 जून रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास क्रीडा संकुलाचे गेट बंद करण्यात आले असल्याचे कारणाने विद्यार्थी व क्रीडा कार्यालयात यांच्यात वाद निर्माण झाला। यात काही विद्यार्थ्यांचे म्हणणे होते की आम्ही 1 महिन्याची फीस दिली आहे, पण जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी सांगितले की पुढील महिन्याची फीस भरून रितसर आपले ओळखपत्र घेऊन जात सराव करावा, तसेच नियमांचे देखील पालन करावे। त्यात विद्यार्थ्यांची मागणी केली आहे की क्रीडांगणाची व्यवस्था ही चांगली करावी। असा बराच वेळ विषय जिल्हा क्रीडा अधिकारी व विद्यार्थ्यांमध्ये चालू होता, परंतु नियमानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी सर्वच व्यवस्था आणि करण्याचा प्रयत्न चालू असल्याचेही या निमित्ताने सांगितले आहे। 15-20 एप्रिल पासून काही मुलं येतात आणि एप्रिल महिन्याची त्यांनी फीस भरलेली नाही। मे महिन्याची त्यांनी फीस भरली, पण माझं जसं लक्षात आलं की हे फीस भरतायत येत आहेत पण फीस रेग्युलर भरत नाही आहेत, तर त्याच्यामुळे आम्ही ते जो कोच आहेत त्यांचे तर त्यांना इन्स्ट्रक्टरला बोलून घेतलं आणि त्यांना नियम सांगितले की आपला संकुल समितीचा असा नियम आहे की 3 महिन्याची फीस एकदाच भरून कार्ड तयार करा। हे जे कार्ड आहे अशा पद्धतीचं आम्ही कार्ड हे करून घेतो। आता या कार्डमध्ये तुम्हाला दिसेल की असा नंबर दिलेला आहे, हा नंबर, हे नाव आणि फोटो, त्यांचा नंबर आणि आधार कार्ड आम्ही आमच्या जवळ जमा करतो। एप्रिल महिना आम्ही डॅश केला कारण एप्रिल महिन्यात आमचंच कंट्रोलिंग आणि व्यवस्थित शिस्त लागत नव्हती थोडंसं, तर मे महिन्याची फीस दिली ते दिलं। पण आमच्या लक्षात हे आलं की मे महिन्याच्या पूर्ण एप्रिल आणि मे महिना येऊनही काही मुलं 20 आणि 25 तारखेनंतर फीस भरतायत। मग ह्या मुलांना कडक करण्यासाठी आम्ही हे सगळे जे कार्ड आहेत तर ते कार्ड ब्लॉक केले, म्हणजे त्यांना दिले नाहीत। कारण प्रत्येक जण तिथे गेटवर वॉचमॅनला हे कार्ड काढलं का, तो हो काढलं दाखवणार आणि निघणार। आणि 300 लोक एकाच वेळेस जेव्हा आतमध्ये येतात तर त्यावेळेस प्रॉब्लेम असा येतो की एवढं मॉनिटरिंग करायला माझ्याकडे मॅनपॉवर नाहीये। सिक्युरिटी आत्ता आपण एप्रिल महिन्यापासून 2 महिन्यापासून सुरू केलेले आहेत। माझ्या ऑफिसमध्ये पण 2च कर्मचारी आहेत आणि त्यामुळे हे सगळं कंट्रोल करणं अवघड होतं। तर आम्ही हा नियम त्यांना सांगितला इन्स्ट्रक्टरला की जून महिन्याची फीस 5 तारखेच्या आतमध्ये तुम्ही भरा, भरल्यानंतर आम्ही तुम्हाला कार्ड इश्यू करू, म्हणजे कार्ड दाखवलं की वॉचमॅन आतमध्ये सोडेल। फीस किती लावलेली मॅडम एक अंदाज आपण 1 महिन्याची विद्यार्थ्यांना काही? आम्ही फीस 200 रुपये, जे सगळ्यांना नागरिकांसाठी सर्वांसाठी 200 रुपये पर मंथ फीस आहे। आणि आम्हाला हे लक्षात आलं की या ठिकाणी जे इन्स्ट्रक्टर आहेत ते 500 रुपये फीस घेतात आणि मग ते 500 रुपये घेतात, 300-400 मुलं येतात आणि ते एकदम मॉबनी तिथे प्रॅक्टिस करतात ग्राउंडवर आणि कंट्रोलिंग काहीतरी असलं पाहिजे, तर त्या पॉइंट ऑफ व्ह्यू आणि आमचं डिसिप्लिन शिस्त सगळी तोडतायत। तर त्यामुळे आज मी एक कडक भूमिका घेतली होती की आज जोपर्यंत ज्यांनी फीस भरलेली आहे, ज्या सूचना दिलेल्या होत्या त्यांनीच फक्त प्रवेश करायचा, बाकीच्यांनी प्रवेश करायचा नाही, असं आम्ही आज कडक भूमिका घेतल्यामुळे काही लोकांचा आक्रोश होता आणि काही मुलांची मतभिन्नता आहे की शासनाचं आहे मग फ्रीच पाहिजे, मग हे मेंटेनन्स करणं अवघड होतं। यापूर्वी फ्री होतं, परंतु तुम्ही दुरावस्था बघितली असेल, तर आता एप्रिल महिन्यापासून आम्ही काही सुधारणा करण्याचा प्रयत्न करतोय आणि दुर्दैवाने आज फक्त 8 जणांनीच या महिन्यामध्ये फीस भरलेली आहे, तर त्यामुळे मला कडक भूमिका घ्यावी लागली आणि त्याबाबतचा आक्रोश तुम्हाला बाहेर बघायला मिळाला असेल। काही निगेटिव्ह बोलत असतील, काही पॉझिटिव्ह बोलत असतील। आम्ही 15 तारखेला फीस भरली, त्यावेळेस आम्हाला सूचना कुठल्याच वगैरे दिलेली नाही, रूल्स सांगितलेले नाही। आम्ही 15 तारखेला फीस भरली, तर मॅडम म्हणतात की आज 1 तारखेला परत फीस भरा। आज 15 तारखेला फीस भरल्याच्या नंतर माझे 15 दिवस झाले, तर 200 रुपये दिलेत, तर आज त्या म्हणतात की अजून 200,
तर मग त्या राहिलेल्या 15 दिवसाचं कसं करायचं? आज इथं जी मुलं आहेत सर्व गोरगरिबाचे आहेत, रूमा करून राहते. दोन टायमाचं जेवायची देखील म्हणलं तरी मेसवर जेवतात. त्यांना प्रोटीन भेटत नाही, कुठल्या गोष्टी भेटत नाही, तरी देखील त्या सगळ्या गोष्टी करून देखील ते इथे येतात. अजून ते 200 मागतात. त्यांनी कुठून पैसे द्यायचे? तर यांचं हे रूल्स वगैरे सांगणं काम आहे. आम्ही फीस भरली तर आता डबल फीस आम्ही कुठून द्यायची? 15 दिवस राहिलीच आमची, तर मग दुसरी फीस द्या म्हणायचं. रूल्स वगैरे सांगितले नाही. तेवढं सर्व असून देखील त्यांचा 1 तारखेचा जे ते महिना म्हणाले ना, ते त्यांनी सांगितलं नाही. ते म्हणतात आता की 1 तारखेला आमचा महिना आहे, पण ते त्यांनी सांगितलंच नाही आम्हाला. आता आम्ही 22 तारखेला पैसे भरले, आता परत 1 तारखेला भरा म्हणतो. तुमच्या नोंदीच्या पावती वगैरे आहेत का? काही नंबर आहे आमच्याकडे, पावतीचा नंबर आहे. रिझल्ट पावती दिली नाही तुम्हाला पैसे घेऊन? हे फोन पे केलेले आहेत. त्या अधिकाऱ्याचं नाव देखील आहे, पावती देखील दिलेली आहे. एवढं असून देखील आमच्या ट्रॅकची व्यवस्थित सोय नाहीये अजिबात. थोडा सुद्धा पाऊस झाला